नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव काय आपल्या द हिंदू व्होकॅब्युलरी. काय आहे द हिंदू व्होकॅब्युलरी. आता बघा, आणि आजचा जो आपला डे आहे तो काय आहे, डे 7 आहे. काय आहे, डे 7. बरोबर. तर सुरू करूया. बघा, आता नेहमीप्रमाणे तुम्हाला मी सांगत आलेलो आहे की आपण का घेतोय व्होकॅब्युलरीचं सेशन. बरोबर, की यूपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल. यूपीएससी मध्ये तुम्हाला एसे रायटिंग, आन्सर रायटिंग, बरोबर, कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला जे रीडिंगसाठी, बरोबर, तर तुम्हाला जे व्होकॅब्युलरी आहे ती कामा पडेलच. आलं लक्षात. आता एमपीएससी मध्ये सुद्धा कामा पडेल, कारण की आता एमपीएससी सुद्धा यूपीएससी सारखा पॅटर्न घेऊन येणार आहे. आलं लक्षात. आणि बाकीच्या काही एक्झाम आहेत, जसं की टीसीएस आहे, आयबीपीएस पॅटर्नच्या काही एक्झाम आहेत, तर त्या एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला व्होकॅब्युलरी कामी पडेलच. म्हणजेच ओव्हरऑल सांगायचं झालं तर आपण इंग्लिश पासून पळून जाऊ शकत नाही. बरोबर, म्हणजेच का आपला गरजेचा पार्ट आहे. तर सुरू करूया. बघा, आता आजचा जो पहिला शब्द आहे तो आहे गार्गॅन्च्युअन. बरोबर, गार्गॅन्च्युअन हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. आपण याला मराठीमध्ये विशाल म्हणतो. काय म्हणतो, विशाल. अजून त्याला एक शब्द आहे जसं की इनॉर्मस. काय आहे, इनॉर्मस. त्याचे सुद्धा काय सिनोनिम्स आहे आणि अँटोनिम्स आहे. सिनोनिम्स काय होईल, मेसिव्ह आणि ह्यूज, आणि अँटोनिम्स होईल टायनी. अँटोनिम्स काय होईल, टायनी. एक्झाम्पल, टायगर्स अँड लायन्स. टायगर्स अँड लायन्स हॅव अ गार्गॅन्च्युअन ॲपेटाईट. टायगर्स अँड लायन्स हॅव अ गार्गॅन्च्युअन ॲपेटाईट. म्हणजेच काय, ते टायगर जे आहेत, बरोबर, टायगर आणि जे लायन्स आहेत, बरोबर, तर त्यांची जी भूक आहे ती कशी आहे, मोठी आहे. बरोबर. ॲपेटाईट म्हणजे काय, भूक. भूक कशी आहे त्यांची, खूप मोठी आहे. इनॉर्मस म्हणजे विशाल आहे, मोठी आहे, असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजेच काय आहे, इथं काय अर्थ आहे रिलेटिव्हचा, तुलनात्मक. आता रिलेटिव्ह काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे, ऍडजेक्टिव्ह. आणि तो काय, त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, पण तुलनात्मक म्हणजेच काय, तुलना करणे. आलं लक्षात. आणि त्याला अजून एक शब्द आहे कम्पॅरेटिव्ह. का आहे, कम्पॅरेटिव्ह. सिनोनिम्स काय होईल, रिस्पेक्टिव्ह आणि कम्पेरेबल, आणि अँटोनिम्स होईल ऍब्सोल्यूट. काय होईल, ऍब्सोल्यूट. एक्झाम्पल, युअर सक्सेस इज रिलेटिव्ह टू युअर एफर्ट्स. युअर सक्सेस इज म्हणजे युअर सक्सेस इज रिलेटिव्ह टू युअर एफर्ट्स. म्हणजेच काय, तुमचं जे सक्सेस आहे ते कशाला तुलनात्मक आहे, ते आहे तुमच्या एफर्ट्सला, तुमच्या प्रयत्नांना. आलं लक्षात. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा, नेक्स्ट आहे सबस्टेन्शियल. सबस्टेन्शियल. सबस्टेन्शियल काय, ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. मराठीमध्ये आपण त्याला प्रबल म्हणतो. बरोबर. अजून एक त्याला शब्द आहे स्टर्डी. काय आहे, स्टर्डी. सिनोनिम्स सॉलिड आणि स्टाउट, आणि अँटोनिम्स होईल इन सबस्टेन्शियल. अँटोनिम्स काय होईल, इन सबस्टेन्शियल. एक्झाम्पल, he lives near the row of substantial Victorian villas. He lives near the row of substantial Victorian villas. बरोबर आहे. म्हणजे तो कुठं राहतो, तो राहतो एका रो मध्ये. कशाच्या, जो म्हणजे एक मोठा भव्य काय विला आहे, विक्टोरियन विलाच्या रो मध्ये. आलं लक्षात. असा सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे इफिकसी. इफिकसी काय, नाऊन आहे. इफिकसी काय, नाऊन आहे. त्याला मराठीमध्ये काय होईल, प्रभावोत्पादकता. प्रभावोत्पादकता. आलं लक्षात. त्याला आपण अजून एक इफेक्टिव्हनेस हा काय शब्द आहे. सिनोनिम्स काय होईल, सक्सेस किंवा मग पोटेन्सी, आणि अँटोनिम्स होईल इन इफिशियन्सी. बरोबर, इन इफिकसी. आलं लक्षात. अँटोनिम्स काय होईल, इन इफिकसी. एक्झाम्पल, रेग्युलर एक्झरसाइज इम्प्रूव्ह द इफिकसी ऑफ युअर इम्युन सिस्टीम. बरोबर, म्हणजे काय, दररोज जर आपण रेग्युलर एक्सरसाइज केली तर त्याच्यामुळे काय होती, जी आपली जी इम्युन सिस्टीम आहे ती कशी होते, स्ट्रॉंग होते. आलं लक्षात. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे इंट्रिग. इंट्रिग म्हणजेच काय, उत्सुकता. आता इंट्रिग काय, वर्ब आहे. काय, वर्ब आहे. आता इंट्रिगला अजून एक शब्द आहे, तो आहे इंटरेस्ट. काय होईल, इंटरेस्ट. मराठीमध्ये काय सांगितलं, उत्सुकता. आलं लक्षात. सिनोनिम्स काय होईल, फॅसिनेट आणि अट्रॅक्ट, आणि अँटोनिम्स होईल बोअर. काय होईल, बोअर. सिनोनिम्स काय सांगितले, फॅसिनेट आणि अट्रॅक्ट, अँटोनिम्स बोअर. एक्झाम्पल, द होल क्लास वॉज इंट्रिग्ड बाय हिज युनिक क्वेश्चन. द होल क्लास वॉज इंट्रिग्ड बाय हिज युनिक क्वेश्चन. म्हणजेच काय, संपूर्ण जो क्लास आहे तो कसा एकदम उत्सुक झाला. कशामुळे, जेव्हा त्यानं प्रश्न विचारला, त्यानं कसा एक युनिक क्वेश्चन विचारला. आलं लक्षात. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल.
आता बघा नेक्स्ट एस्कलेशन. काय आहे एस्कलेशन? एस्कलेशन काय नाऊन आहे. काय आहे नाऊन, आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणतो पण वाढणे. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो पण वाढणे. त्याला अजून शब्द आहे राईज. बरोबर, जसे आता समजा एक ग्राफ आहे, जसं की आता ग्राफ आहे असा वाढत जातो, म्हणजेच काय झाला तो राईज झाला. काय झाला राईज, एस्कलेशन. आलं लक्षात. सिनोनिम्स काय होईल हाईक आणि ऍडव्हान्स, आणि अँटोनिम्स होईल प्लॉन्च. अँटोनिम्स काय होईल प्लॉन्च. एक्झाम्पल, there was an escalation in the price due to increased demand. बरोबर, there was an escalation in prices. बरोबर, म्हणजेच काय भाव वाढून गेले. कशामुळे? कारण की डिमांड सुद्धा वाढली, त्याच्यामुळे काय झाले there was an escalation in prices. म्हणजे प्राइस मध्ये काय झाली वाढ झाली. कशामुळे? कारण की डिमांड सुद्धा वाढली, मागणी सुद्धा वाढली. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ऑफेन्सिव्ह. काय आहे ऑफेन्सिव्ह? ऑफेन्सिव्ह काय ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे ऍडजेक्टिव्ह. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो आपत्तीजनक. ऑफेन्सिव्ह म्हणजे काय आपत्तीजनक. त्याला आपण अजून एक शब्द आहे इन्सल्टिंग. काय आहे इन्सल्टिंग. सिनोनिम्स काय होईल रूड आणि डेरोगेटरी, आणि अँटोनिम्स होईल कॉम्प्लिमेंटरी. बरोबर. एक्झाम्पल, द ॲलिगेशन्स मेड आर डीपली ऑफेन्सिव्ह टू अस. द ॲलिगेशन्स मेड आर डीपली ऑफेन्सिव्ह टू अस. म्हणजेच काय जे आमच्यावर आरोप लावले गेले तर ते कसे होते एकदम आपत्तीजनक झाले आमच्यासाठी. बरोबर, आमच्यासाठी कसे होते ते आपत्तीजनक होते. आलं लक्षात. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे कन्सिडरेबल. काय आहे कन्सिडरेबल? कन्सिडरेबल काय ऍडजेक्टिव्ह आहे. कन्सिडरेबल काय ऍडजेक्टिव्ह आहे. त्याला आपण मराठीमध्ये विचारणीय म्हणतो. काय म्हणतो विचारणीय. आणि अजून त्याला एक शब्द आहे डिस्टिंग्विश. डिस्टिंग्विश. सिनोनिम्स काय होईल नोटवर्दी किंवा मग नोटेड, आणि अँटोनिम्स होईल इनसिग्निफिकंट. काय होईल इनसिग्निफिकंट. एक्झाम्पल, शी मेड अ कन्सिडरेबल कंट्रीब्युशन टू द सक्सेस ऑफ द इव्हेंट. शी मेड अ कन्सिडरेबल कंट्रीब्युशन टू द सक्सेस ऑफ द इव्हेंट. म्हणजेच काय तिने फार विचारणीय कंट्रीब्युशन केलं. कशामध्ये? ज्या इव्हेंटच्या सक्सेसमध्ये. आलं. जो काही इव्हेंट सक्सेसफुल झाला तर ते कशामुळे झाला तिच्या कन्सिडरेबल कंट्रीब्युशन मुळे. म्हणजेच काय तिच्या विचारणीय कंट्रीब्युशन मुळे. आलं लक्षात. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे वॅकंट. वॅकंट काय ऍडजेक्टिव्ह आहे, आणि त्याचा अर्थ काय होईल मराठीमध्ये भावशून्य. भावशून्य किंवा मग त्याला आपण ब्लँक सुद्धा म्हणू शकतो. सिनोनिम्स काय होईल एक्सप्रेशनलेस किंवा मग डेड पॅन, आणि अँटोनिम्स होईल एक्सप्रेसिव्ह. अँटोनिम्स काय होईल एक्सप्रेसिव्ह. एक्झाम्पल, देअर इज अ वॅकंट पोझिशन इन द कंपनी फॉर अ ग्राफिक डिझायनर. देअर इज अ वॅकंट पोझिशन इन द कंपनी फॉर अ ग्राफिक डिझायनर. म्हणजेच काय कंपनीमध्ये काय व्हॅकंट म्हणजे खाली जागा आहे. कशासाठी? ग्राफिक डिझायनर साठी. जो कोणी ग्राफिक डिझायनर असेल त्याच्यासाठी काय कंपनीमध्ये व्हॅकंट जागा आहे. म्हणजेच काय खाली जागा आहे. आलं लक्षात. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे कोलिजन. काय कोलिजन? कोलिजन काय नाऊन आहे. कोलिजन काय नाऊन आहे. त्याला मराठीमध्ये आपण टक्कर म्हणतो, किंवा मग अजून त्याला शब्द आहे क्लॅश. काय आहे क्लॅश. सिनोनिम्स काय होईल कॉन्फ्लिक्ट किंवा मग अपोजिशन, आणि अँटोनिम्स होईल कोलेसन्स. काय होईल कोलेसन्स. एक्झाम्पल, द कोलिजन ऑफ आयडियाज इन द मीटिंग लीड टू हिटेड डिबेट. बरोबर. द कोलिजन ऑफ द आयडियाज म्हणजेच काय आयडियांच्या म्हणजे काय मीटिंग मध्ये काय झाली आयडियांची कोलिजन झाली, आणि त्याच्यामुळे काय झालं जे कोलिजन झालं त्याच्यामुळे जे डिबेट झाली ते काय झाली एकदम हिटेड झाली, एकदम स्ट्रॉंग झाली. बरोबर डिबेट. आणि म्हणजेच काही थोडीशी म्हणजे त्याला काय म्हणतो एकदम अग्रेशन झालं असेल म्हणजे मीटिंग मध्ये, तर ती कुठं गेली एकदम वेगळ्याच मार्गावर आपली मीटिंग चालली गेली. हिटेड डिबेट. आलं लक्षात. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आलं लक्षात. होप तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बरोबर. तुम्हाला असं वाटत असेल की दुसऱ्या एखाद्या टॉपिकवर मी एखादा टॉपिक घेऊन यायला पाहिजे तर तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बरोबर. आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.